वाराणसी म्हणजे फक्त ज्योतिर्लिंग, विश्वनाथांचं दर्शन नाही, कालभैरवांचं दर्शन नाही, गंगा स्नान नाही, गंगा घाट नाही, याशिवाय घाट वॉक आहे. याशिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं जन्मस्थान वाराणसी आहे. ती जागा मृत्युंजय मंदिरामध्ये धन्वंतरी विहीर आहे. तिथलं जल प्राशन केल्यावरती असं म्हणतात अपमृत्यू येत नाही. त्याच ठिकाणी असितांग भैरव स्थान आहे, जिथे बटुको भैरवाला चॉकलेट टॉफी नैवेद्य म्हणून दाखवली जातात. ती जागा दंडपाणी भैरव. याशिवाय बिंदू माधव, अत्तरांची दुकानं, तैलंग स्वामी मठ, संकटा माता, जिथे कुरुक्षेत्रावर युद्धापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गा मातेचा आशीर्वाद घ्यायला सांगितलं होतं, ती जागा म्हणजे संकटा माता. त्यानंतर मंगला माता. पत्रिकेमध्ये जर गुरु म्हणजे बृहस्पती कमकुवत असेल तर बृहदेश्वराचं दर्शन घ्यावं, ती जागा. याशिवाय अत्यंत खास म्हणजे घाट वॉक. 80 घाटावरून मणिकर्णिका घाटापर्यंतचा घाट वॉक म्हणजे वाराणसी. नेपाळी राजाने शंकराचं लाकडी अत्यंत सुंदर स्थापत्य आर्किटेक्चर असलेलं मंदिर म्हणजे नेपाळी मंदिर, ते वाराणसी. प्रयागराजला वेणी माधवाचं मंदिर आहे पंचमाधवापैकी. अयोध्येला राजा दशरथांची जिथे समाधी आहे, तिथे जर आपण शनी स्तोत्र म्हटलं तर शनिदेवांची पीडा कमी होते असं म्हणतात. अशी ही प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसीची संपूर्ण यात्रा जर तुम्हाला करायची असेल तर खालील नंबरवरती संपर्क साधा.